नमस्कार सर. आज आपण संमेलनाध्यक्ष आहात आपल्या महानगर साहित्य संमेलनाचे आणि हास्य जत्रेच्या माध्यमातून अगदी घराघरात आपला कार्यक्रम पोहोचतो आणि मराठीचा एकांकिकेपासून तुमची खरं तर सुरुवात झालेली आहे. तर आजच्या संमेलनाध्यक्ष या खुर्चीत बसताना तुमची कशा भावना आहेत त्याविषयीच? नाही म्हणजे खरं तर हे संमेलन अटेंड करायला मिळालं याचा आनंद आहे. कारण संमेलनाध्यक्ष मी कधी कुठल्या साहित्य संमेलनाचं होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. कारण तसा प्रत्यक्ष तो माझा प्रांत नाही. मी काही कुठली साहित्यकृती अशी निर्माण केलेली नाही, पण मी दिग्दर्शक म्हणून विविध माध्यमातून स्टोरी टेलर या माध्यमातून म्हणजेच साहित्याचा वाहक या नात्यानं या संमेलनाकडं पाहिलं. आणि हे जे 48वं महानगर संमेलन आहे हे लोकल ट्रेन जी यंत्रणा आहे तिला अभिवादन करण्यासाठी, त्यांचा गौरव करण्यासाठी हे साजरं झालं. म्हणून मग महानगरीय ज्या काही वेदना आहेत, व्यथा आहेत, त्यांचं जगण्याची जी पद्धती आहे याचा दिवसभर आता होणार आहे, त्याचा आढावा घेतला जाणार आहे. आणि अशा सुंदर सोहळ्याला आपल्याला एक महत्त्वाचं पद भूषवायला मिळालं याचं खरं तर आनंदी आहे आणि त्याचं दडपणही होतं. पण खूप चांगल्या प्रकारे पहिलं सत्र आतापर्यंतचं झालेलं आहे आणि पुढेही मला वाटतं उत्तम चर्चा, उत्तम परिसंवाद आणि एकूणच महानगरीय जीवनाचा आढावा घेण्यासाठी साहित्य संमेलनात जे आवश्यक चिंतन असतं ते होईल असं वाटतं. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि तुमच्या माध्यमातून म्हणजे उत्तम असे निर्माता दिग्दर्शक घडण्यासाठी तुमची पिढी जशी घडली तशी पुढची पिढी घडावी यासाठी तुम्ही नेहमी कार्यरत असता. आणि हास्य जत्रेमध्ये आपण पाहतो की एक मराठी भाषेचा एक दर्जा कायम राखलेला आहे आणि त्या म्हणजे आपण प्रेक्षक जो आहे तो दूरचित्रवाहिन्यांवर जास्तीत जास्त म्हणजे मराठी त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि नवीन पिढी आपण सध्याचे चॅनल जे आहेत आपण ज्या वाहिन्या म्हणतो ते पाहतात, त्यातनं मराठी भाषेला एक चिरकाल स्वरूप मिळण्याचाही प्रयत्न आपल्या दृष्टीने होतो आहे. तर मराठी भाषा टिकण्यासाठी दूरचित्रवाहिन्यांचं योगदान या विषयावर तुमचं मत काय आहे ते सांगू. मराठी भाषा टिकण्यासाठी सर्वच जी माध्यमं आहेत जी मराठी माणसांपर्यंत त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचत आहेत त्या सगळ्यांचंच योगदान. कारण होतं कसं की जी भाषा व्यवहाराला गरजेची असते ती दीर्घकाळ टिकते. आणि आता व्यवहाराच्या भाषा बदलल्या. आपण मुळातच मेट्रोपॉलिटन सिटीत राहतो, मुंबई, इव्हन महाराष्ट्रात सुद्धा आणि एकूण जागतिक पटलावर आता विविध भाषांची गरज व्यवहारात जास्त निर्माण झाली. त्यामुळे मराठी पण जपणं आणि मराठीचं एवढं विपुल साहित्य, एवढी मोठी संस्कृती ही जपणं हे आव्हान आता आपल्या पुढे आलेलं आहे. खरं तर मराठी भाषेचं प्रसार होणं या टप्प्यापर्यंत आपण आलो पाहिजे आणि ही मराठी भाषा आता महाराष्ट्राच्या पलीकडे मोठ्या प्रमाणात आता वापरात येते असं चित्र खरं तर असायला हवं होतं. पण दुर्दैवानं असं आहे की आपण मराठी घरांमध्ये सुद्धा मराठी हरवत चालली आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा असतील किंवा विविध भाषांचे एकत्रित येणं असेल आणि त्याच्यामुळे काहीसं मराठीपासून दुरावला गेला आहे तरुण आणि पुढची पिढी. तर त्यांच्यापर्यंत सातत्यानं मराठी भाषा पोहोचणं विविध माध्यमातून गरजेचं आहे. आणि म्हणून दूरचित्रवाणी असो किंवा सोशल मीडिया असो किंवा विविध प्रकारचं साहित्य असेल, मराठी साहित्य मुळात ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि आम्ही हास्य जत्रेच्या माध्यमातून हे निश्चितच करतो. कारण ज्यावेळी अभिजात मराठी भाषेला जो अभिजाततेचा दर्जा मिळाला तो मुळात प्रमाण भाषेला नाही मिळालेला. कारण आपली भाषा, आपल्या भाषेचं सौंदर्य त्याच्या बोली भाषांमध्ये पण दडलेलं. कारण असंख्य बोली भाषांना एकत्रित करून मराठी तयार होते आणि त्यामुळे तिची व्याप्ती आहे. वेगवेगळ्या भागात म्हणजे विदर्भात मराठीचे अनेक लहेजे, खानदेशात
मराठीचे म्हणजे ऐरणीचे हा. बोली भाषेत अनेक लहेजे. पश्चिम महाराष्ट्रात तिथल्या बोली भाषेचे अनेक लहेजे म्हणजे आपण बरोबर पाहता काही साम्य स्थळ आहेत, साम्य आहे त्या भाषेमध्ये. पण तुम्ही जर खोलवर विचार केला तर त्याच्या तालुक्यांमध्ये भाषेची लहेजे वेगवेगळी आणि इतक्या वैशिष्ट्यांना घेऊन आपली मराठीच असते. तर ती लोकांपर्यंत आली पाहिजे. या निमित्तानं आपल्याला काही करता येईल का म्हणून आम्ही असे तरी विविध भाषांची कॅरेक्टर्स ठेवली. खरं ऐराणी ही भाषा मुळात मी खानदेशचा आहे, धुळ्याचा आहे. आतापर्यंत ऐराणी अशी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आली नव्हती. हास्य जत्रेच्या निमित्तानं मला सांगायला अभिमान वाटतो की याआधी आम्ही बुलेटिन नावाचा एक शो करायचा, तो आणि हास्य जत्रा या निमित्तानं श्याम राजपूतच्या निमित्तानं किंवा त्याच्या माध्यमानं आम्ही ऐराणी भाषा महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकलो. महाराष्ट्रापर्यंतच नाही तर जगभरात पोहोचू शकलो. आणि अशा कारण मालवणी ऑलरेडी सगळीकडे जातेच आहे, त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. कोल्हापुरी चित्रपटाच्या माध्यमातून माहिती आहे. वैदर्भीय भाषा सुद्धा वराडीची आहे, ती सुद्धा तर चित्रपटाच्या माध्यमातून येईल आणि तिच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि तिसरा विषय आपण पुस्तकांचा घेऊ. तुम्ही जसं म्हणालात बोली भाषेचं जेवढं महत्त्व आहे आणि तुमच्यासारखे दिग्दर्शक तुम्ही असाल, विजय केंकरे सर असतील किंवा बरेच ज्ञानेश भालेराव सर असतील, तर असे बरेचसे दिग्दर्शक, मोजके दिग्दर्शक आहेत. पण पुढच्या पिढीनेही दिग्दर्शक होण्याची गरज आहे आणि तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढची पिढी घडते. तर वाचन संस्कृती कितपत महत्त्वाची आहे त्याविषयी थोडंसं. वाचनाची आवश्यकता आहेच, कारण वाचन तुम्हाला परिसर निर्माण करण्याची क्षमता निर्माण करून देते. वाचनाची गंमत अशी आहे की कुठल्याही साहित्याचा जो एक परिसर सिनॅरिओ तयार करणं, त्याचं एक दृश्यमानता आणणं, ह्या ज्या तुमच्या मेंदूला या कल्पकतेची जी गरज आहे दिग्दर्शक होण्यासाठी, तर जर तुम्ही वाचलं तर तुम्ही तो परिसर उभा करू शकाल. त्या व्यक्तिरेखांना तुम्ही तुमच्या कल्पनेत जिवंत करू शकाल. शेवटी दिग्दर्शकाचं काम काय असतं? साहित्यात मांडलेला म्हणजे आशय आणि त्याची जी काही कॅरेक्टर्स आहेत त्यांना त्यांच्या भावभावनांसह एक मूर्त रूप देणं आणि प्रेक्षकांसमोर मांडणं. तर यासाठी वाचन अत्यावश्यकच आहे. दुर्दैवानं आपल्याकडे वाचन कमी झालं आणि ऐकणं बघणं वाढलं. आणि शेवटी काय होतं की एखादी कलाकृती जर निर्माण झाली एखाद्या साहित्यकृतीवर, तर ती त्या दिग्दर्शकाने जे दृश्य आत्मसात केलंय ते मांडलेलं असतं, ज्या भावना आत्मसात केल्या त्या मांडलेल्या असतात. पण वाचक जेव्हा स्वतंत्रपणे ती कथानकं वाचेल किंवा वाचतो तेव्हा तो त्याच्या कल्पनेतला परिसर होतो. त्यामुळे दिग्दर्शक व्हायचं तर आधी उत्तम वाचन असणं गरजेचं आहे, उत्तम निरीक्षण असणं गरजेचं आहे. आणि अजून वाचन म्हणजे नुसतं अक्षर वाङ्मय नाही, वाचन म्हणजे माणूस वाचणं सुद्धा आलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची गरजच आहे आणि आताच्या पिढीला ते माहिती आहे. पण आणि खूप चांगले दिग्दर्शक तरुणांमध्ये विविध प्रयोग करणारे येत आहे. अगदी शेवटचा प्रश्न, संगीत रंगभूमी ते आता OTT प्लॅटफॉर्म पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. AI आपल्या आयुष्यात आल्यानंतर काय रंगभूमीवर बदल होतील त्याविषयी किंवा आपल्या सगळ्या मीडियावर काय परिणाम? AI मुळे नवीन नवीन आव्हानं आलेली आहेत, पण आता ते इतकं प्राथमिक अवस्थेत आहे की अजून तितकं त्याचा शिरकाव झालेला नाही. हळूहळू होतोय. म्हणजे अगदीच आताच एक महाभारत नावाची सिरियल पूर्ण AI ने बनवलेली आहे. पण त्यातली जी कृत्रिमता आहे किंवा वृक्षता आहे, भावनिक वृक्षता, तिच्यावर अजून AI ला सुद्धा खूप काम करायचं. आणि कलाक्षेत्रातलं नाटक ही जिवंत कला आहे. त्यामुळे रंगमंचाला AIचा तितकासा धोका नसावा असं मला आता वाटतं. कारण AIच्या झपाट्याने वाढतंय, त्याच्यामुळे प्रेडिक्ट करणं अवघड आहे. पण तरी आजही लोकांना जिवंत माणसांना त्यांनी अभिनंदित केलेला अभिनय पाहायला आवडतो. त्यामुळे तिकडे कितपत जिवंतपणा आहे, भावभावनांचं प्रकटीकरण आहे, जे AIला तेवढं अजून जमत नाही. कृत्रिमता आहे त्याच्यात आणि उत्स्फूर्तता AI मध्ये कल्पकता आहे, पण उत्स्फूर्तता नाही, जी रंगमंचाला आवश्यक आहे. त्यामुळे नाटकाला त्याचा कितपत परिणाम होईल, फारसा होईल असं वाटत नाही. पण
चित्रपटात त्याचं मात्र त्याचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होईल, कारण ते तांत्रिक ज्या बाजू आहेत त्या एआयच्या माध्यमातून खूप सोप्या होतात आणि मला वाटतं त्याच्यामुळे सर्जनशीलताही मर्यादा येईल. आणि तुम्ही डिपेंडन्सी जशी वाढवता यंत्रावर तसं तुमचं सर्जनशील असणं कमी कमी होत जातं. एकूण ते आहेच आता, पण शेवटी तुम्हाला तंत्राच्या परिवर्तनाबरोबरच जगावं लागतं. नक्कीच संमेलनाध्यक्ष झाला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचं. धन्यवाद. नमस्कार, मी प्रतिभा सराफ, मुंबई मराठी साहित्य संघ कार्यवाह. आत्ता अलीकडेच आमच्या निवडणुका झाल्या आणि मी कार्यवाह झाले. हा आमचा पहिला मोठा कार्यक्रम आहे आणि महानगर मराठी साहित्य संमेलन आम्ही अशासाठी घडवून आणतो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आम्ही सर्वांना वाव देऊ शकत नाही, संधी देऊ शकत नाही आणि त्यामुळे अशा संमेलनाची आवश्यकता आहे जिथे व्यासपीठावर लेखक, कवी, साहित्यिक येऊन आपली मतं मांडू शकतात. हो मॅडम. आज आपल्याकडे हास्य जत्रा फिल्म माननीय सचिन गोस्वामी सर येणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त विश्वास नांगरे पाटील येणार आहेत. आमच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्ष जे आजच्या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष आहेत ते आहेत प्राध्यापक उषा तांबे मॅडम. खरं तर एकदा मला आठवतं की माझं एक बालनाट्य एका शाळेने सादर केलं आणि ते नाटक बघायला मी गेलेले होते आणि तिथे लंच ब्रेकमध्ये मला रजनीश राणे सर भेटले जे स्वामीराज प्रकाशनाचे सर्वेसर्वा आहेत आणि आम्ही असंच गप्पा मारत होतो तेव्हा ते म्हणाले की महानगर संमेलन म्हणजे काय असतं. आणि मग मी त्यांना थोडीशी कल्पना दिली की कसं मुंबई विस्तारात गेलेली आहे आणि एकंदरीतच आम्ही त्याच्यावर सगळं कार्यक्रम करतो. तेव्हा ते सहज म्हणाले की माझ्या डोक्यात एक रेल्वेची थीम आहे आणि मग ती आपल्याला राबवता येईल का तुमच्या संमेलनात. आणि तो मुद्दा मी उचलून धरला. जेव्हा मी साहित्य संघात आले तेव्हा आमच्या प्रमुख कार्यवाह अश्विनीताई भालेराव कांदी आणि डॉक्टर उज्ज्वलाताई मेहेंदळे आणि आमचे कोषाध्यक्ष आनंद बिर्जे सर यांनी ही कल्पना खरोखरी उचलून धरली आणि आम्हाला नेहमीच सपोर्ट असतो आमच्या अध्यक्षांचा, उषाताईंचा. सगळ्यांना ही कल्पना खूप आवडली. फक्त आता ही राबवायची म्हणजे फार मोठी गोष्ट होती, कारण व्यासपीठावर एक पूर्ण नेपथ्याद्वारे एक रेल्वेचा डबा दाखवायचा आणि त्याच्या आतमध्ये संमेलन घडवून आणायचं. तर ती जरासं थोडंसं कठीण होतं, पण आमच्या गोखलेंनी एक चांगला नेपथ्यकार भालचंद्र म्हात्रे यांना शोधून आणलं आणि अतिशय उत्तम असं त्यांनी नेपथ्य केलेलं आहे. तुम्ही जरूर तो डबा पाहावा. आता काही लोक या संमेलनाला आज उपस्थित राहू शकतील, काही जण नाही उपस्थित राहू शकणार, पण सर्वजण हा कार्यक्रम यूट्यूबद्वारे पाहणार आहेत आणि ते केव्हाही पाहू शकणार आहेत. तर त्यांनी तो जरूर कार्यक्रम पाहावा. आज आपली जी लाईफलाईन आहे रेल्वे याविषयी अनेक जण बोलणार आहेत, पण त्याचबरोबर रेल्वेतनं भजन ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला खूप गंमत येईल. तो कार्यक्रम तर तुम्ही जरूर पाहावा. आणि एक मुंबईच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. नंतर उद्घाटनाचा सोहळा आहे. त्याच्यानंतर एक नाटक आहे लोकल नावाचं आणि तो अजितेंद्र जोशी, प्रशांत जोशी आणि मंडळी तो कार्यक्रम करणारी 40 मिनिटाचीच एकांकिका आहे, पण धमाल एकांकिका आहे ती. आणि त्याच्यानंतर मग दिवसभर पुस्तक वाचन आहे. पुस्तक वाचन उतारा असेल किंवा पुस्तकाचं उतारा वाचन आहे. शिवाय परिसंवाद आहे. अनेक वेगळे वेगळे कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये अनेक दिग्गज साहित्यिक आपण बोलवलेले आहेत जे अधिकारवाणीने आपली मतं या ठिकाणी मांडणार आहेत. मुख्य म्हणजे सगळ्या लोकांना सोयीचं व्हावं यासाठी या कार्यक्रमामध्ये आम्ही सकाळी चहा कॉफीपासून नाश्त्यापासून व्यवस्था केलेली आहे. दुपारी जेवण ठेवलेलं आहे. पाण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. तर सगळ्या मंडळींनी यावं. आजचा धमाल वेगळा असा कार्यक्रम जो इथे घडून येत आहे तो पाहावा. आणि मला या निमित्ताने परत एकदा आभार मानायचे वाटतात सगळ्या
वृत्तपत्रांचे की त्यांनी सगळ्यांनी, अगदी लोकसत्ता असेल, सामना असेल, सकाळ असेल, सगळ्या वर्तमानपत्रांनी आमच्या बातम्या भरभरून दिलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे इथे लोक येतील दिवसभर साहित्य संघामध्ये आणि या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवतील. अगदी जाताना सुद्धा आम्ही चहा बिस्किटाची व्यवस्था केलेली आहे आणि ते घेऊन ते आनंदाने खूप काही घेऊन इथून ते जाणार आहेत. तर सगळ्यांना मी विनंती करते की आपण जरूर यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. नमस्कार, मी तपस्या नेवे. आज स्वामीराज प्रकाशन संस्था आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 48वे महानगर साहित्य संमेलन साहित्य मंदिर सभागृहामध्ये आयोजित केलेलं आहे आणि खूप आनंद आहे की 90 वर्षाहून अधिक वर्ष ज्या संस्थेला झाली आहेत त्या संस्थेबरोबर स्वामीराज प्रकाशन संस्था हे संमेलन आयोजित करते. थीम वेगळी आहे थोडीशी. महानगर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मुंबई येते आणि या मुंबईची जीवनवाहिनी म्हणून समजली जाणारी आपली मुंबईची लोकल आणि हिचं आपल्या आयुष्यामध्ये, सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि याच धाग्याभोवती आजचा हा पूर्ण दिवस साहित्य संमेलनामध्ये उहापोह होणारे वेगवेगळ्या सत्रामध्ये, यात पोवाडा असेल, एकांकिका असेल, काही परिसंवाद असतील, काही मुंबईवरील साहित्याचं अभिवाचन असेल, अशा विविध माध्यमातनं आपली मुंबई आज उलगडली जाणार आहे. आणि म्हणून सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट या निमित्ताने सांगावीशी वाटते की मुंबई लोकल ही जशी आपली जीवनवाहिनी आहे तसं तिला साहित्यामध्ये सुद्धा कुठेतरी स्थान आता मिळायला अधिक दृढतेने सुरुवात होईल अशी खात्री आहे. आज आपण बघतो की वाचन संस्कृती लयाला जाते असं आपण सगळीकडे ऐकतो, म्हणतो, चर्चा करतो. त्याच्यावरती अशा साहित्य संमेलनामधनं उहापोहही होतो. पण याला तरुण पिढीला जोडणं किंवा आजच्या विद्यार्थ्यांना जोडणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण वाचन संस्कृती जर रुजवायची असेल तर ती शालेय विद्यार्थ्यांना आधी मुळात त्यांच्या मनामध्ये ती रुजली पाहिजे. वाचनाचं महत्त्व त्यांच्यामध्ये रुजलं पाहिजे. संमेलनामध्ये जे उद्घाटक आपले होते विश्वास नांगरे पाटील, तर त्यांनी सांगितलं की आज स्क्रोलिंग टाइम जो आहे तो 30 सेकंदाचा आहे आणि हे कुठेतरी मानसिक स्थैर्य येण्यासाठी वाचन आवश्यक आहे. आणि म्हणून या सगळ्या विद्यार्थ्यांना असेल, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असेल, या पिढीला वाचनाकडे कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने वळवणं हे अत्यंत आवश्यक. आणि त्याच्यामध्ये असे साहित्य संमेलनं ही खूप महत्त्वाचं योगदान त्यांचं असतं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल किंवा अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर घेतली जाणारी साहित्य संमेलनं असतील, यातनं वेगवेगळे लेखक, वेगवेगळे विषय हाताळले जातात आणि त्यातून काय लेखन नवीन साहित्यामध्ये येतंय हे लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्या अनुषंगाने पुस्तकं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतात, ते विषय लोकांपर्यंत पोहोचतात आणि वाचन संस्कृती वाढायला मदत होते असं मला वाटतं. आणि म्हणून अशा साहित्य संमेलनांचं आयोजन हे नियमित स्वरूपाने होणं अत्यंत आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे. मुंबई मराठी साहित्य संघाचं हे 48वे महानगर साहित्य संमेलन आहे. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या संस्थांचं सहकार्य घेऊन महानगर साहित्य संमेलन करतो. यावेळेला स्वामीराज प्रकाशन यांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. एरवी आम्ही बाहेरच्या मुंबईच्या विभागांमधनं महानगर संमेलनं घेतो. उदाहरणार्थ बोरिवली, पार्ला, इकडे ठाणं, मुलुंड वगैरे. पण यावेळेला हे संमेलन आपण इथेच मुंबई मराठी साहित्य संघात घ्यावं असं आम्ही ठरवलं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या संमेलनाचा विषयच आम्ही मुंबई आणि लोकल असा घेतलेला आहे. कारण लोकल ही आपली जीवनदायिनी आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मुंबईचं आयुष्य हे कशा प्रकारचं, धावपळीचं, लोकलवर अवलंबून असलेलं आणि एकूणच इतर शहरांच्या मनाने कसं गडबडीचं असतं याच्याबद्दलचेच कार्यक्रम आम्ही करतो आहोत. सुरुवातीला पोवाडा झाला, तोही मुंबईवरचाच झाला. आणि त्याच्यानंतर उद्घाटन जे केलं ते हास्य जत्रा गाजवणारे सचिन गोस्वामी हे आमचे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आणि या संमेलनाचे उद्घाटक
हे सगळ्यांचे आवडते आणि शौर्य पदक विजेते नांगरे पाटील, विश्वास नांगरे पाटील हे आहेत. दोघांची अतिशय उत्कृष्ट भाषणं आता ह्याच्यामध्ये उद्घाटनामध्ये झाली. उद्घाटनानंतर संपूर्ण दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. आत्ता लोकल नावाचीच एकांकिका आहे. त्यानंतर इथेच आलेल्या श्रोत्यांना भोजन आहे. अर्थात हे भोजन ऑफिसचं लंच असतं तशा पद्धतीचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जे कार्यक्रम आहेत त्यात वेगवेगळ्या पुस्तकांमधले मुंबईविषयीचे जे उतारे आहेत ते त्याच्यामध्ये वाचले जाणार आहेत. नंतर मुंबईची खाद्य संस्कृती हा एक वेगळा भाग आहे, कारण मुंबईमध्ये स्ट्रीट फूडला सुद्धा फार महत्त्व आहे. आणि ते कसं कसं कुठे आलं, कुठे कसं प्रसिद्ध झालं आणि लोकांना ते का आवडतं याविषयी चर्चा होणार आहे. दुसरं मुंबईचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मुंबईवर फुटपाथवर मिळणारी पुस्तकं, जुनी पुस्तकं आपल्याला मिळत नाहीत आणि जी या फुटपाथवर अगदी कमी किमतीत सहज उपलब्ध होतात, जी अभ्यासकांना फार मोलाची वाटतात, अशा या फुटपाथवरच्या पुस्तक विक्रीच्या संदर्भातही इथे गप्पांच्या स्वरूपात किंवा चर्चेच्या स्वरूपात असं बोललं जाणार आहे. आणि शेवटी लोकलचा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकलमधनं तास 2 तास प्रवास करणारी लोक ही खूपदा आपला वेळ भजनामध्ये घालवतात आणि लोकलमधनं भजनं फार प्रसिद्ध झालेली आहेत, लोक अतिशय आवडीने गातात. तर त्या भजनांचा एक शेवटचा कार्यक्रम आहे. असं दिवसभराचा कार्यक्रम आम्ही मुंबई आणि मुंबईचे वैशिष्ट्य असलेलं लोकल याच्यावर यावेळेला ठेवलेलं आहे.